नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2023चा उर्वरित 75% पीक विमा या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मंजूर झालेला आहे। सरसकट मंजूर झालेला आहे। ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा कंपनीने फेटाळण्यात आलेला होता, त्याही शेतकरी बांधवांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। ज्या शेतकरी बांधवांना 25% अग्रिमचा पीक विमा भेटलेला होता, त्या शेतकरी बांधवांना सुद्धा त्यांचा उर्वरित 75% पीक विमा जो काही विमा कंपनीकडे बाकी आहे, त्या सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक संपूर्ण डिटेलमध्ये जिल्हानिहाय तालुकानिहाय संपूर्ण आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट देण्यात आलेला आहे। मित्रांनो, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यासंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट देण्यात आलेला आहे, आणि पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्ह्याचं महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 1129 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे, आणि हा वाटप केला जाणार आहे। याच्या अगोदर 264 कोटी रुपयाचा पीक विमा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, आणि अजून आणखी 1129 कोटी रुपयाचा पीक विमा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती पालकमंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। ज्यामध्ये मित्रांनो, आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुकानिहाय अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिला तालुका आहे अकोले, आणि अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना 47,36,07,000 रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हा उर्वरित 75% पीक विमा आणि 25% अग्रिमच्या शेतकऱ्यांना बाकी राहिलेला होता, या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 128 कोटी 98 लाख रुपये, राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 121 कोटी 22 लाख रुपये, श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 69 कोटी 56 लाख रुपये, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 87 कोटी 94 लाख रुपये, कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 79 कोटी 59 लाख रुपये, याचबरोबर राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना 103 कोटी 35 लाख रुपये, पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना 75 कोटी 64 लाख रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना 123 कोटी 1 लाख रुपये, याचबरोबर नगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील शेतकऱ्यांना 65 कोटी 53 लाख रुपये, शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना 9 कोटी 77 लाख रुपये, आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना 48 कोटी 78 लाख रुपये, कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना 93 कोटी 85 लाख रुपये, याचबरोबर जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना 74 कोटी 51 लाख रुपये। आणि मित्रांनो, ही जी काही संपूर्ण माहिती आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून हे अधिकृत असा अपडेट देण्यात आलेला आहे। पीक विमा वाटप अपडेट अहिल्यानगर जिल्ह्यासंदर्भात एकूण 1129 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे, आणि हा निधी लवकरच याच महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। जवळपास 8 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे। मित्रांनो, 25% अग्रिम पोटी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले असेल, संगमनेर असेल, राहाता असेल, श्रीरामपूर असेल, नेवासा असेल, कोपरगाव असेल, राहुरी असेल, याचबरोबर पाथर्डी, पारनेर, याचबरोबर अहिल्यानगर तालुका, शेवगाव, श्रीगोंदा आणि कर्जत या सर्व 14 तालुक्यासाठी 264 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत 25% अग्रिमनुसार वाटप करण्यात आलेला आहे, आणि आणखी 1129 कोटी रुपयांचा निधी अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, हे होतं संपूर्ण अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट। दुसरं सुद्धा अपडेट मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम
2023च्या उर्वरित पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। नांदेड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप झालेलं नव्हतं त्या शेतकऱ्यांना आता हे वाटप केलं जाणार आहे। याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा वाटप झालेला होता त्या शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित जे काही विमा कंपनीकडे विमा बाकी आहे ते सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील पीक विमा वाटपासंदर्भात संपूर्ण तालुकानिहाय यादी, संपूर्ण त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये मंजूर झालेले आहेत हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।